दरम्यान सिंचन घोटाळ्यात इतके पुरावे देऊनही ज्यांचं काही झालं नाही, तसंच अजित पवारांना धनंजय मुंडेंनाही वाचवायचंय अशी प्रतिक्रिया अंजली दमानी यांनी दिली आहे. कोर्टात जावं लागणार आहे, त्याशिवाय त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य कळणार नाही असंही त्या म्हणाल्यात. आपल्यासोबत अंजली दमानी आहेत. नमस्कार मॅडम. आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा सत्र होणार नाही. कसं बघता याकडे? मला असं वाटतं की आपण मूर्ख आहोत, महामूर्ख आहोत की आपण अशा लोकांकडनं अपेक्षा करतोय की ते न्याय करतील. म्हणजे कोण बसले होते त्या मीटिंगला? तर अजित पवार, सुनील तटकरे ज्यांनी सिंचन घोटाळा केला, प्रफुल्ल पटेल ज्यांनी एव्हिएशन घोटाळा केला, एवढे घोटाळे होऊन चार्जशीट होऊन सुद्धा घोटाळे बंद करण्यात आले. कारण त्यांना खात्री आहे की भाजप काहीच कारवाई करणार नाही. जोपर्यंत आपल्याबरोबर भाजप आहे, यंत्रणा सगळ्या आपल्या ताब्यात आहेत, कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही ही त्यांना खात्री आहे. म्हणूनच त्यांनी जो स्टान्स घेतला आहे तो अतिशय योग्यच स्टॅन्स आहे की आपण आपल्यावर काही कारवाई झाली नाही, मग आपण धनंजय मुंडेंवर पण होऊ देऊ नये. ते हा जो स्टान्स आहे याच्यावरनं आता जोपर्यंत यांना कोर्टाचा तडाखा मिळणार नाही तोपर्यंत हे कुठलीही ॲक्शन घेत नाही आहेत असं आता स्पष्ट झालेलं आहे. धनंजय देशमुख यांनी देखील असं म्हटलं आहे की वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, मात्र त्यांची जी बी टीम आहे ती सक्रिय झालेली आहे असा सांगतायत. ते कसं बघतात? नाही, हे अतिशय गंभीर आहे. कारण मला अनेक व्हिडिओज तिथनं शेतकऱ्यांनी देखील पाठवलेत की अजूनही दमदाटी वगैरे सगळंच चालू आहे. आणि त्यांची जी बी टीम होती, म्हणजे खरं ज्या आरोपींना ज्यांनी मदत केली ते सगळेच जण, मग ते मोराळे असोत, बालाजी तांदळे असोत, डॉक्टर वायबसे असोत, ह्या सगळ्या, आणि संजय केदार असो, ही जी त्यांची बी टीम आहे ती आत्ता पण कार्यरत आहे. ते आत्ता पण दहशत चालूच आहे. आणि हे सगळे कोण आहेत? म्हणजे डॉक्टर वायबसे यांच्या बायकोनी फोनपेनी पैसे ट्रान्सफर केले आहेत सुदर्शन घुले यांना. अशी जी मंडळी आहे ती अजून पण कार्यरत असेल तर त्यांच्यावर का कारवाई होत नाही आहे? म्हणजे सुरुवातीला त्यांना सगळ्यांना अटक झाली होती, डिटेन केले, त्यांची चौकशी केली आणि सोडून दिले, तर ते बाहेर येऊन पुन्हा हेच सगळं करताना आपल्याला दिसते. तर मला असं वाटतं हे 4-5 जण जे आहेत त्या सगळ्यांवर कारवाई आता व्हायला हवी अशी विनंती मी आता, कारण अजित पवारांकडे करून उपयोग नाही आहे म्हणून मी ती आता एसपींकडे करणार आहे. पण मॅडम, यामध्ये आणखीन एक गोष्ट पाहायला मिळते की करुणा मुंडे ज्या धनंजय मुंडेंच्या पत्नी म्हणून आता सध्या पुढे आलेले आहेत, त्यांनी असं सांगितलं की त्यांनी परळी विधानसभेचं जेव्हा निवडणूक फॉर्म भरला त्याच्यामध्ये माहिती लपवली होती आणि त्या संदर्भात त्यांना 24 तारखेला परळी कोर्टाने देखील बोलवलेलं आहे. त्यानंतर देखील कुठेतरी अजूनही हे सगळं लपवून ठेवलं जाते असं वाटतं. नाही, म्हणूनच म्हणते ना की अनेक पुरावे आले. आता करुणा मुंडे आणि त्यांचा जो वैयक्तिक विषय तो देखील बाहेर आला की ॲफिडेव्हिटमध्ये ती माहिती लपवण्यात आली. ॲफिडेव्हिटमध्ये आज तगायत राजश्री मुंडे यांच्या टर्टल लॉजिस्टिक्सबद्दल काहीच माहिती आलेली नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी आता बाहेर येत आहेत. त्या व्यतिरिक्त आपण तिथली दहशत दाखवली, वाल्मिक कराड त्यांचे आर्थिक पुरावे दाखवले, सगळं दाखवून सुद्धा जर कारवाई होत नाही आहे, त्यानंतर आपण ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे एका सरकारी कंपनीला, सरकारी मंत्र्याला जो आर्थिक नफा मिळाला त्याचे पुरावे दिले, कृषी घोटाळा बाहेर आला त्याचे पुरावे दिले, 10 जे तिथले आमदार आहेत त्यांनी काही पुरावे दिलेत. अजून जर काही होत नसेल तर ह्यांना करायचंच नाही हे त्यातनं सिद्ध होतंय. या प्रकरणाला आता कसं वळण लागणार आहे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह भाग्यश्री प्रधान, आचार्य, NDTV मराठी, मुंबई.